नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत माझ्या आवडीची रेसिपी कालवा मसाला. तुम्ही कधी कालवा खाल्ली आहेत का? मला कमेंट करून नक्की कळवा. अगदी 10 मिनिटामध्ये तसेच कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया कालवा मसाला कसा बनवायचा. सर्वात आधी इथे मी कालवं घेतलेली आहेत. तर कालवं आपल्याला साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर साफ करताना यामध्ये थोडासा हार्ड पार्टिकल असतो, म्हणजेच ही कालवं खडकामधून काढली जातात. त्यामुळे यामध्ये थोडासा खडकाचा पार्ट असतो. आमच्याकडे याला कच असं म्हणतात. तर ती कच आपल्याला काढून घ्यायची आहे. ती कच काढणं खूप गरजेचं असतं, कारण खाताना दाताखाली येऊ शकते. त्यामुळे इथे मी कच काढून घेतलेली आहे आणि पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण लगेच कालवा मसाला बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पाकळ्या सोनेरीचा रंग येईपर्यंत फुलू द्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि पिकलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. परतवून झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग, सोबतच 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले कालवं घालायची आहेत आणि कालवंसुद्धा आपल्याला छान अशी 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची आहेत. कालव्यामधून सुद्धा शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं. त्याचप्रमाणे आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यामध्ये झिंक असतं, त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याचप्रमाणे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन B12मुळे शरीराला ऊर्जा मिळते. कॅल्शियम मिनरल्समुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा उपयोगी मानले जातात. कमी कॅलरी असल्यामुळे फिटनेस डाएटमध्ये सुद्धा हे खाल्ले जातात. इथे मी कालवं 2 ते 3 मिनटं छान अशी परतवून घेतलेली आहेत. आता ही आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्याकरिता मी पॅनवर एक ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि आपण ही 10 मिनटं छान अशी शिजवून घेणार आहोत. आता 10 मिनटानंतर झाकण काढून पाहूया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. इथे आपले कालवे छान असे शिजले गेले आहेत. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आपली कालवा मसाला रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.